आता मी खाली उतरतोय. तुंग फोर्ट आपला पूर्ण झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, लोणावळा डायरीजच्या मागच्या भागात आपण तुंगचा ट्रॅक पूर्ण करून तिकोना फोर्टकडे जाण्याची तयारी करत होतो. पण कधीकधी प्लॅनपेक्षा जर्नी जास्त मजेदार असते आणि म्हणूनच मी अचानक दिशा बदलली आणि आज आपण भेट देणार आहोत एका खऱ्या अर्थाने अंडररेटेड पण अफाट अशा सुंदर किल्ल्याला, ज्याचं नाव आहे कोरीगड फोर्ट. सकाळपासून पोटात काहीच नव्हतं आणि आजचा हा दुसरा ट्रॅक असल्यामुळे मी हेवी असं काही खाल्लंच नाही. मला ॲसिडिटी आणि ब्लोटिंगचा त्रास होतो, त्यामुळे 2 ग्लास ताजं लिंबू पाणी पिऊनच मी पुढचा प्रवास सुरू केला. कोरीगडकडे जाणारी जुनी वाट प्रायव्हेट प्रॉपर्टीजमुळे पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे आता मेन रोडवरून जवळपास 30-40 मिनटं चालत किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोचावं लागतं. आणि खरं सांगायचं तरी जंगलातून जाणारी वाटच ट्रॅकचा मूड सेट करून टाकते. झाडांच्या फांद्यांतून येणारा प्रकाश, लाल मातीची वळणदार पायवाट आणि ती ॲब्सोल्यूट शांती. असं वाटतं जणू आपण नेहमीच्या लोणावळा क्राऊडपासून दूर एखाद्या हिडन ट्रेलवर चाललो आहोत. तर चला या रॉ, अनटच आणि ॲडव्हेंचरने भरलेल्या प्रवासाची सुरुवात करूया. कोरीगड तुमचं मन नक्की जिंकणार आहे. अर्धा तासाचा रस्ता आहे. अर्धा तास चालून वरती आपण पोचू. इथे भरपूर सारे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामुळे गडावर जाण्यासाठी हाच नाही. पुढून पण एक रस्ता होता, तो पण ॲम्बिव्हॅली सिटीमुळे प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आणि तो पण बंद करून टाकला गेला आहे. साधारण 10 मिनटं चालल्यावरच किल्ल्याचा माथा दूरवर दिसायला लागला. सूर्य अगदी डोक्यावर असल्यामुळे उन्हाचे फटके जरा जाणवत होते, पण वाटेत दिसणारी रंगीबिरंगी फुलं मनाला वेगळीच थंडी देत होती. या पायवाटेवरून जाताना माझ्या मागे पुढे कुणीच दिसत नव्हतं आणि त्यात हा जंगलमय रस्ता. थोडी भीती नक्कीच वाटत होती, पण खरं सांगायचं तर ट्रेकिंगमध्ये असा थोडासा थ्रिल असणंही खूप गरजेचं असतं. मित्रांनो, सोलो ट्रॅव्हलमध्ये थोडीशी भीती वाटते, कारण आपण एकटे अशा जंगलातून जातो, पण मजा पण तेवढीच येते. एकदा करून बघा सोलो ट्रॅव्हल. सोलो ट्रॅव्हलचा वेगळाच एक एक्सपिरियन्स आहे, प्रत्येकाने घ्यावा. कधी अरुंद अशी रेड मातीची वाट, तर कधी उंच झाडांनी पूर्ण झाकलेला ट्रेल. असं चालताना एक क्षणभर वाटत होतं की आपण निसर्गाच्या हिरव्यागार गुहेतून प्रवास करत आहोत. दिसले आहेत आता. मला वाटतं आता मी एकटाच फिरतोय काय. जवळपास 30-40 मिनटं या जंगलातून चालल्यानंतर शेवटी काही लोक दिसायला लागले आणि तिथेच जाणवलं की आपण कोरीगडाच्या पायथ्याशी पोचलो आहोत. पण ट्रेक अजून संपलेला नव्हता. आता या पायथ्यापासून पुन्हा साधारण 30-40 मिनिटांची चढाई आपल्याला करायची होती. पुढचा ट्रेल, पुढचा थ्रिल आणि पुढच्या दृश्यांची उत्सुकता अजूनच वाढत होती. कोरीगडकडे जाणारी ही वाट खरंच अवर्णनीय आहे, अगदी सिनेमॅटिक. काही क्षण तर असं वाटत होतं जणू स्वर्गाकडे जाणारीच वाट आपल्या डोळ्यासमोर उलगडते आहे. चढून चढून कंटाळा आला आता. तुम्ही पोट पण केलेला. आणि आता हा प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. मस्तपैकी एकच्या बाजूला घर बघायला प्रायव्हेट प्रॉपर्टीमधली. वाव, आय गेस इकडे पाण्याची टाकी आहे. आय गेस ही पाण्याची टाकी नाही तर राहण्यासाठी जागा असावी. पाणी तर एवढं दिसत नाही, राहण्याची जागा वाटते मला इथे. ही राहण्याचीच जागा असावी. लोक इथे नुसती नावं बिवं लिहून ठेवतात ना, पूर्ण गडाची नाचतात. हा अगदी चाले. जसे की महाराजांनी यांची लव्ह स्टोरी बनवायलाच गड काढलेले असे नावं लिहून ठेवते.
पार्टनर भेटला आहे आत्ता ट्रेकला, चंदीगडवरून आला आहे. त्याचं चॅनल आहे ईशान बब्बर नावाने, त्याला सबस्क्राईब करा. बाप्पाच्या पाया पडूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. त्या बुरुजावर साधारण 30-40 मिनिटांची स्टेडी चढाई केल्यावर अखेर किल्ल्याचा मुख्य दरवाजा समोर आला. दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा. किल्ल्याच्या आत पाऊल टाकताच या किल्ल्याचं खरं वैशिष्ट्य लक्षात येतं. वरून खाली दिसणारं अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य, दाट जंगलं, खोल दऱ्या आणि लांबवर पसरलेली हिरवाई, एकदम पोस्टकार्ड सारखे दृश्य. कोरीगडचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याची मजबूत तटबंदी. एवढ्या उंचीवर एवढ्या विस्तारात पसरलेली ही भिंत पाहिली की पुरातन काळातील गरुड दृष्टी आणि स्ट्रॅटजीची जाणीव होते. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या माथ्यावर पसरलेला विशाल पठारी भाग, इतका मोठा की काही ठिकाणी क्षणभर वाटतं आपण किल्ल्यावर आहोत की एखाद्या जंगली मैदानात. हा किल्ला फक्त पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. किल्ल्याच्या आतल्या बाजूला चालत गेल्यावर सर्वात आधी दिसतं ते म्हणजे इथलं शांत, स्थिर आणि खूप मोठं तळ. एवढ्या उंचीवर किल्ल्याच्या मध्यभागी असा पाण्याचा साठा पाहणंच आश्चर्यकारक आहे. वाऱ्याने हलणाऱ्या पाण्याच्या हलक्या लाटा आणि त्यात पडणाऱ्या निळ्या आकाशाचं प्रतिबिंब, एकदम डिवाइन मोमेंट. या तलावाभोवती जी शांतता काहीतरी वेगळीच आहे. ट्रेकचा सगळा थकवा जणू एका क्षणात विरघळून जातो. या तलावाच्या मध्यभागीच महादेवाचं छोटंसं पण अत्यंत सुंदर असं मंदिर आहे. शांतपणात उठणारा त्याचा प्रतिबिंब खरंच मन प्रसन्न करून टाकतं. हर हर महादेव, हर हर महादेव. मंदिर पाहून मी निघालो किल्ल्याच्या तटबंदीवरून फेरफटका मारायला. आणि इथून पुढचा भाग तर एकदम सिनेमॅटिक. दगडी भिंतीवरून चालताना एका बाजूला खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजूला किल्ल्याचा विशाल पठारी भाग आणि त्यावरून वाहणारा थंडगार वारा. बापरे बापरे बघा, वरतीच सूर्य आहे. असलं ऊन लागतं ना की करपून गेलो फार. माझी एक साईड तर फुल करपली. काळा गुळा होऊनच मुंबईला येईल असं वाटतंय मला. साधारण 10 मिनटं किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने चालत गेल्यानंतर अखेर मी किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर पोचलो. आणि तिथे फडफडणारा भगवा झेंडा, खरंच सांगतो तो क्षण शब्दात सांगता येणारा नव्हता. वरून खाली दिसणारा अफाट दृश्य, वाऱ्यात उडणारा भगवा आणि आजूबाजूचा निसर्गाचं भव्य रूप मन भरून आलं. काही लोक म्हणतात की शिमला मनालीचे डोंगर खूप सुंदर असतात, पण त्यांना मी एकच सांगू इच्छितो, हे डोंगर नाहीत, हे किल्ले आहेत. आपल्या महाराजांनी डोंगरांना आकार देऊन बनवलेले किल्ले. हाच फरक आहे फक्त डोंगर पाहण्यात आणि किल्ले अनुभवण्यात. या सह्याद्री पर्वतरांगांची खरी संपत्ती म्हणजे हे किल्ले. इतिहास, शौर्य, अभिमान आणि आपण प्रत्येक मराठी मनात जपलेली ही शिवभक्ती, हे सगळं इथे जिवंत आहे. म्हणूनच मला वाटतं हा सह्याद्री, ह्या तटबंद्या, हे बुरुज, हीच आपल्या महाराष्ट्राची खरी शान आहे. मित्रांनो, आपलं झालं आहे कोरीगड फिरून. आता आपण जाऊया आपल्या हॉस्टेलवर, कारण 2चं चेक इन आहे माझं. आता वाजलं 1:30. मला वाटत नाही 2 वाजता पोचेल, पण 3-4 वाजता चेक इन करेन मी. बघूया आता कुठे फिरायचं नाही.
या सकाळीच फिरेल, पाहिजे तर थोडासा संध्याकाळी लोणावळा एक्सप्लोअर करेल. चला, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय.